इष्टिका चितीचं घनफळ आणि पृष्ठबळ याची सूत्र आपण बघितलेले आहे. त्यावर आधारित असणारी उदाहरणं आज आपणाला या तासामधून बघायचे आहेत. तर त्यामध्ये पहिलं उदाहरण आपण घेऊया. तर ते पहिलं उदाहरण आहे ते असं आहे की ते पहिलं उदाहरण सांगता येईल आपल्याला की 1 मीटर लांब 50 सेंटीमीटर रुंद व 1.5 मीटर उंच इष्टिका चिती आकाराच्या 2 पत्र्याच्या धान्य कोट्या तयार करण्यासाठी 120 रुपये चौरस मीटर दराने किती रुपये किमतीचा पत्रा आवश्यक आहे. आणि त्याच्यामध्ये जे ऑप्शन्स दिलेले आहेत, पर्याय क्रमांक 1 त्याचा 660 रुपये, 330 रुपये, 1320 रुपये आणि 360 रुपये. तर ही इष्टिका चिती आकाराच्या धान्य कोठड्या आहेत, म्हणून इष्टिका चितीचं आपल्याला इथं एकूण पृष्ठबळ काढणं आवश्यक आहे. तर त्यासाठी आपल्याला ते जे लांबी दिलेली आहे 1 मीटर लांब दिलेली आहे, रुंदी 50 सेंटीमीटर दिलेली आहे, उंची 1.5 मीटर दिलेली आहे. तर त्याच्यामध्ये एकक सर्वांचे सारखे आहेत का जरा बघून घेऊया. त्याच्यामध्ये लांबी आपल्याला दिलेली आहे 1 मीटर आणि रुंदी दिलेली आहे 20 सेमी, 50 सेमी, 50 सेमी दिलेली आहे आणि उंची दिलेली आहे 1.5 मीटर. तर आता या एककाचा जर विचार केला तर ही मीटरमध्ये आहे, रुंदी 50 सेंटीमीटर, ही सेंटीमीटरमध्ये आणि ही मीटरमध्ये. तर हे दोन्ही मीटरमध्ये आहेतच, काही प्रॉब्लेम नाही. परंतु हे सेंटीमीटरचं आपल्याला मीटर करायला पाहिजे, म्हणजे 100 भागलं तर ते येईल 0.5 मीटर असं येऊ शकेल. यानंतर आपल्याला या इष्टिका चितीचं आपल्याला काय करायचं आहे, एकूण पृष्ठबळ काढायचं आहे. तर इष्टिका चितीचे एकूण पृष्ठबळाचं सूत्र याच्या अगोदरच्या तासात आपण बघितलेलं आहे. तर इष्टिका चितीचे एकूण पृष्ठबळ बरोबर 2 कंसामध्ये लांबी गुणिले रुंदी म्हणजे बी गुणिले एल गुणिले बी अधिक रुंदी गुणिले उंची बी गुणिले एच अधिक उंची गुणिले लांबी म्हणजे एच गुणिले एल असं आलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण किमती ठेवूया. त्या किमती जर ठेवल्या आपण तर 2 कंसात 1 गुणिले 0.5 पहिला गट्टा होईल गट. दुसऱ्या गट्ट्यामध्ये आपण 0.5 गुणिले 1.5 अधिक 1.5 गुणिले 1 अशा पद्धतीने 3 आपल्याला गट पडतील इथं. त्याच्यामध्ये पहिल्यांदा गुणाकार करून घेऊया, नंतर आपण बेरीज करून घेऊया. तर गुणाकार येतोय बरोबर 2 गुणिले 1 गुणिले 0.5 म्हणजे 0.5, 0.5 गुणिले 1.5 म्हणजे 15×5 = 75. इथले एक घर आणि इथले एक घर असे 2 घर येतील, म्हणजे 0.75 ही 0.5, 1.5 गुणिले 1 म्हणजेच 1.5 येऊ शकतं. आता तिघांची काय करूया आपण, बेरीज करूया. तर ती बेरीज येईल बघा 1.5 आणि 0.5 म्हणजे 1.5 आणि अर्धा म्हणजे 2 झालं, आणि 2 आणि ही 0.75 म्हणजे 2.75 इथं आलेलं आहे. तर यानंतर त्याला जर 2 आपण गुणलं तर त्याचं उत्तर येतं 5.50 चौरस मीटर येईल. त्यानंतर एक धान्याची कोठडी तयार करायला 5.5 किंवा 50 चौरस मीटर एवढा पत्रा लागतो. तर 2 धान्याच्या कोठड्या बनवायच्या असतील तर आपल्याला दुप्पट केलं पाहिजे. म्हणजे 2 धान्य कोट्यासाठी आपल्याला लागणारा जो पत्रा आहे तो असा काढता येईल 2 गुणिले 5.5 म्हणजेच 11 चौरस मीटर लागेल. म्हणजे 2×5 = 10, 10 आणि 11, 11.00 येतं, 0.0 येते. तर 0.0 आपण काढून टाकूया, 11 पॉईंट आणि 0 येईल. तर पॉईंट आणि 0 आपण काढून टाकलं तर 11 राहील. आता हे एवढा पत्रा लागतोय तर त्याचा दर दिलेला आहे आपल्याला
एका चौरस मीटरला तो दर दिलेला आहे 120, म्हणजे 11 गुणिले 120 जर विचार केला तर 1320 रुपये येतं आहे. आणि म्हणजेच या गणिताचं जर आपण उत्तर बघितलं तर 3 नंबरचा ऑप्शन आहे बघा इथं, 1320 रुपये हा ऑप्शन याच्यामध्ये बरोबर येऊ शकतो. अशा पद्धतीनं आपण हे उदाहरण बघितलेलं आहे.